सर्व ताईंना आणि बंधूंना माझा नमस्कार। मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। ताईंनो, मी तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वाचे जीआर आणि त्या संबंधी महत्त्वाची न्यूज आणत असते। तर आज नाही का तुमच्यासाठी महत्त्वाची न्यूज अशी आहे की बऱ्याच ताईला ही न्यूज पाहून धक्का बसेल आणि जीआर वाचून धक्का बसेल। तर जीआर काय आहे हे तर तुम्ही पाहणारच। हा जीआर वाचून मलाच थोडं शॉक बसला की एवढे वर्ष काम करून सुद्धा माझ्या ताईंना अगदी शून्यात काढतायत। अगदी 100 रुपयापासून तर आता 13,000 पर्यंत माझे सेविकाताई पोहोचलेले आहेत। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 100 रुपये म्हणजे साधारण त्या ताईंना सेवा देऊन जवळपास 30 ते 35 वर्ष झालेले असतील। आणि असं असताना काही शासकीय कारणामुळेच अंगणवाड्यात लाभार्थी नाही किंवा काय, तर हे अगदी खरं आहे। शासनाच्या कार्यप्रणालीत थोडी दुरुस्ती होणे गरजेचे आहे। मी असं का म्हणते, कारण की एक ट्रेनिंग झालं आणि ते अंमलात आणता म्हणजे अंगणवाडीताई मुलांसोबत ते ट्रेनिंग अंमलात आणत असतानाच लगेच दुसरं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याचं पण शिकवावं लागतं। तर अंगणवाडी सेविकाताई पण कन्फ्यूज आणि मुलं पण कन्फ्यूज, काय शिकू आणि काय नाही। तर असं नको व्हायला। एक ट्रेनिंग दिलं त्याप्रमाणेच त्या सिलेबस प्रमाणेच संपूर्ण अभ्यासक्रम अंगणवाडीत चालायला पाहिजे। आणि दरवर्षी जे साहित्य दिलं जातं ते मुलांसाठी काहीच उपयोगाचं नाही। वारंवार तेच ते साहित्य दिल्यापेक्षा अंगणवाडीतील मुलांना गणवेश, त्यांना पाठ्यपुस्तकं द्यायला हवी। म्हणजे अंगणवाडीत मुलांचं प्रमाण, अंगणवाडीत यायचं मुलांचं प्रमाण जे हजेरीचं आहे ते निश्चितच वाढेल आणि मुलांना आणि त्यांच्या पालकांना पण आनंदच होईल ना की अंगणवाडीत पाठ्यपुस्तके मिळतात, त्यांना गणवेश मिळतो। मग कशाला जाईल हो कॉन्व्हेंटमध्ये लोक। म्हणजे मला असं म्हणायचं आहे की शासनामार्फत यावर्षी समजा जर तुम्ही जे साहित्य अंगणवाडीला पुरवलं ते पुढच्या वर्षी पुरवायला नको, त्याऐवजी दुसरं साहित्य पुरवलं तर मुलांच्या कामी येईल असं पुरवावं आणि त्या अंगणवाडीतील साहित्याची गर्दी पण कमी होईल। आता यावेळी अशी स्थिती आहे अंगणवाड्यांची की साहित्यच एवढं झालं की त्या अंगणवाडीमध्ये ठेवायला स्टोर रूम आवश्यक आहे। आता जागा नाही साहित्य ठेवायला। समजा जर ते साहित्य क्लासरूम मध्ये ठेवलं तर मुले कुठे शिकवणार ना आपण। आणि अंगणवाडीतलं शिक्षण तर काही विचारायलाच नको, एकदम सुपर्ब आहे। अंगणवाडी सारखं शिक्षण कुठेही कोणत्याही शाळेत मिळत नाही असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटते याविषयी तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा। तर हे सर्व माझं म्हणणं ऐकल्यानंतर तुम्ही हा जीआर वर नक्कीच विचार करा की खरोखर ताई बरोबर बोलतायत की शासनाचं बरोबर आहे। पोषण ट्रॅकरमध्ये 0 लाभार्थी असलेल्या अंगणवाड्या स्थलांतरित, रूपांतरित आणि समर्पित करण्याबाबत तर याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल की अंगणवाड्या ज्या अंगणवाड्यामध्ये लाभार्थीच नाही आहे, 0 आहे पोषण ट्रॅकरमध्ये आकडा, लाभार्थी नसलेल्या अंगणवाड्या बंदच होणार आहेत। म्हणजे दुसऱ्याकडे समर्पित करणं, ट्रान्सफर करणं, म्हणजे ज्या अंगणवाड्या ट्रान्सफर होतील त्या मर्ज झाल्यानंतर इकडची अंगणवाडी बंदच होणार ना। तर हा निर्णय खूप चुकीचा आहे मला असं वाटते। कारण पोषण ट्रॅकरमध्ये बरेच अपवाद आहे, असे काही अपवाद आहे की ते लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये आपण नाही भरू शकत आणि ही खूप फक्त सेविकांनाच माहिती असते। तर हा निर्णय मला तरी वाटते की शासनाने थोडा स्थगित करावा आणि त्यावर विचार करावा। कारण की अंगणवाडी मर्ज करणं म्हणजे जी मर्ज झालेली अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसताईंचं काय होणार हे कोणत्याही जीआर मध्ये लिहिलेलं नाही। तर अंगणवाड्या का बंद होणार आहेत हे तुम्हाला या जीआर मध्ये कळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ताईंनो। सबस्क्राईब मी नेहमी यासाठी सांगत असते की समजा मी इकडून व्हिडिओ टाकला आता आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला नवीन व्हिडिओ, नवीन माहिती कळणारच नाही ना। म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला जर ऑल ओव्हर सेट केलं तर तुम्हाला व्हिडिओ टाकल्याबरोबर नोटिफिकेशन येणार आणि तुमची माहिती कोणतीही चुकणार नाही। तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की कोणत्या अंगणवाड्या बंद होणार आहेत, कोणत्या अंगणवाड्या स्थलांतरित होणार आहे त्या संबंधी माहिती जीआर मध्ये। तर उपरोक्त विषयांवे महाराष्ट्रातील एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण आणि आदिवासी आणि नागरी प्रकल्पाची सर्व माहिती
पोषण ट्रॅकरमध्ये भरली जाते। पोषण ट्रॅकर रिपोर्टनुसार काही जिल्ह्यातील पोषण ट्रॅकरवरील काही अंगणवाड्यातील लाभार्थी 0 अथवा 5 पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे। ज्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये 0 आणि 5 पेक्षा कमी लाभार्थी असतील अशा अंगणवाड्या आपल्या नजीकच्या परिसरात, गावात, तालुक्यात अथवा जिल्ह्यात स्थलांतरित करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत। याबाबत आपल्या संदर्भ क्रमांक 1 ते 3 च्या पत्रान्वये सूचना दिल्या गेल्या होत्या। यासंबंधी मी एक व्हिडिओ याआधी टाकलेला आहे, तो डिटेलमध्ये आहे, जरा पाहून घ्या। जर आपल्या जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र स्थलांतरित करण्यासाठी सोबत जोडलेल्या एक्सेल शीटमध्ये पण माहिती आज 24/4/25 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सादर करण्यात यावी असं उपायुक्तांचं म्हणणं आहे। तर ताईंनो, GR मध्ये याप्रमाणे माहिती होती। सध्या माझ्या माहितीनुसार अंगणवाड्यांची अशी स्थिती आहे की अंगणवाडीत लाभार्थी नसण्याचे एक मुख्य कारण असं पण आहे, सध्या पात्र जोडपे जी आहेत त्यांना एकच बाळ असल्यामुळे पण जन्मदर खूप कमी आहे। काही अंगणवाड्यामध्ये तर अशी स्थिती आहे की 2 ते 3 वर्षातले त्या वर्षामधले 2 ते 3 चे लाभार्थीच नाहीत, जन्मच नाहीत त्या 2 ते 3 वर्षामध्ये किंवा 1 ते 2 वर्षामध्ये। तर त्या अंगणवाडी ताईचा काय दोष आहे ना यामध्ये? तर यावर पण शासनाने विचार करावा आणि या GR मध्ये थोडी दुरुस्ती करावी। जे कोणी व्हिडिओ बघत असाल त्यांना जर माहिती पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट टाकायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता। तोपर्यंत जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे GR हवे असतील तर आपला एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, त्याचे नाव आहे ग्रुप 1 शासनाचे GR। तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे। तर GR साठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।